या व्हिडिओमध्ये आपण अशा काही पद्धतींचा अभ्यास करणार आहोत की ज्या पद्धतींमुळे आपण दिलेली कोणतीही बेरीज आपण आपल्या मनात करू शकतो। जसे की येथे आपल्याला दिलेले आहे 355 आणि 480। बेरीज करण्याची एक पद्धत अशी आहे की तुम्ही तुमचा वही आणि पेन काढायचा आणि सरळ सरळ यांची नेहमीप्रमाणे बेरीज करायची। आणि आता दुसरी पद्धत अशी आहे की या संख्यांना आपण अशा पद्धतीने वाढवू किंवा कमी करू शकतो की जेणेकरून आपल्याला यांची बेरीज करणे सोपे जाईल। नाही समजलं? चला समजून घेऊयात। जसे की येथे आहेत 480 आणि या 480 ला आपण 500 पर्यंत वाढवत नेऊयात। तर असे केले तर आपल्याला ही बेरीज करणं अधिक सोपं जाईल। आणि याला 500 पर्यंत नेण्यासाठी यामध्ये आपल्याला मिळवावे लागतील 20। आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपण यामध्ये 20 मिळवले तर आपला दिलेला मूळ प्रश्न हा बदलू शकतो। आपल्याला या मूळ प्रश्नामध्ये कोणताही बदल न करता आपल्याला हे 480 500 पर्यंत वाढवत न्यायचे आहेत। जर आपल्याला या 480 मध्ये 20 मिळवायचे असतील तर आपल्याला काय करावे लागेल? येथे आपण एक गोष्ट करू शकतो की या 355 मधून जर आपण 20 ह्या 480 ला दिले तर हे 480 चे 500 होतील। शिवाय या बेरजेमध्ये किंवा या मूळ प्रश्नामध्ये कोणताही बदल होणार नाही। उलट याचा फायदा असा होईल की याची बेरीज करणं आपल्याला सोपे जाईल। चला पाहूयात कसे। जर आपण या 355 मधून 20 जर या 480 ला जर दिले तर येथे शिल्लक राहतील 335। आणि या 480 मध्ये जर हे 20 जर मिळवले तर येथे होतील 500, येथे होतील 500। आणि आता ही बेरीज करणं आपल्याला अधिक सोपं झालं। पहा कसं, जर या 500 मध्ये हे 300 मिळवले तर होतात 800 आणि हे उरलेले 35, असं आपल्याला उत्तर मिळतं एकूण 835। मी येथे नेमके काय केले चला आपण समजून घेऊयात। हे जे 355 आहे हे 355 आपण लिहिले 335 अधिक 20। 335 आणि 20 होतात 355 आणि यामध्ये आपल्याला मिळवायचे आहेत 480। आणि ही बेरीज आणि ही बेरीज हे दोन्ही आहेत समान, यामध्ये कोणताही बदल झालेला नाही, कारण 335 अधिक 20 होतात 355 आणि 480 जसेच्या तसे। आणि बेरजेचा एक नियम आहे की बेरजेच्या संख्यांचा क्रम जरी बदलला तरी बेरजेच्या उत्तरामध्ये कोणताही बदल होत नाही किंवा फरक पडत नाहीत। म्हणजेच जर आपण हे 335 आणि हे 20 अधिक हे 480, आता आपण हे 480 मध्ये जर हे 20 मिळवले तर इथे कोणताही फरक पडणार नाही। तर पाहूयात आपल्याला काय मिळते ते। बरोबर हे 335 जसेच्या तसे आणि या 480 मध्ये जर आपण हे 20 मिळवले तर आपल्याला उत्तर मिळेल एकूण 500। आणि या 500 मध्ये हे 335 मिळवणे अगदी सोपे झाले 355 अधिक 480 च्या तुलनेत। आणि 335 अधिक 500 म्हणजे हे 500 आणि हे 300 होतात 800 आणि हे 35 जसेच्या तसे। आता तुम्ही असा विचार करत असाल की आपण 20च का मिळवले? कारण आपल्याला हे 480 हे 500 पर्यंत न्यायचे होते। आता तुम्ही असा विचार करू शकता की हे 355 400 पर्यंत नेले तरी चालतील, किंवा हे 300 पर्यंत आणले तरी चालतील, किंवा हे 480 500 पर्यंत न्या किंवा 400 पर्यंत आणा, यामध्ये कोणताही फरक पडणार नाही। महत्त्वाचे हे आहे की आपण किती कमी करतो किंवा किती वाढवू शकतो जेणेकरून आपल्याला बेरीज करणं सोपं जाईल। तर चला यासारखेच आणखी एक उदाहरण पाहूयात। येथे आपल्याला मिळवायचे आहेत
18 मध्ये 704. येथे आपल्याला असा विचार करायचा आहे की आपण यामध्ये असे काही वाढवू किंवा कमी करू शकतो का, जेणेकरून आपल्याला ही बेरीज करणे सोपे जाईल. येथे हे 18 आपल्याला दिलेले आहेत आणि यामध्ये मिळवायचे आहेत आपल्याला हे 704 आणि हे 704 आपण 700 अधिक 4 असे लिहू शकतो. पण आपण येथे थोडासा बदल करूयात. आपण हे 4 सुरुवातीला घेऊयात आणि त्यामध्ये मिळवूयात आपण हे 700 आणि 18 अधिक 4 अधिक 700 हे बरोबर आहेत या बेरजेच्या. यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. याला आपण कंस करूयात. आता आपण लक्षात घेतलं पाहिजे की संख्यांच्या क्रमामध्ये जर आपण बदल केला तर या मूळ बेरजेमध्ये किंवा मूळ बेरजेच्या उत्तरामध्ये कोणताही फरक पडत नाही. म्हणजेच आपण जर या 18 मध्ये जर हे 4 जर मिळवले तर यामध्ये कोणताही फरक पडणार नाही. अधिक आणि त्यामध्ये आपण हे मिळवूयात 700 आणि जर आपण या 18 ची आणि या 4 ची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळेल 22 आणि आपले हे 700 जसेच्या तसे. आणि आता हे 22 अधिक 700 हे बरोबर आहेत याच्या. आणि जर आपण या 700 आणि 22 ची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर मिळते 722. आता तुम्ही असा विचार करत असाल की आपल्याला हे तर मनातल्या मनात करायचं होतं आणि तुम्ही येथे हे सर्व जसंच्या तसं लिहिलंय. पहा, जर आपल्याला हेच मनातल्या मनात जर करायचं जर असतं तर आपण असं केलं असतं. हे 704 आहेत, यामध्ये हे 4 आहेत, आपण हे मिळवले असते 18 मध्ये आणि ह्या 18 चे 4 मिळवल्याने झाले असते 22 आणि त्यामध्ये आपण मिळवले असते आपले हे 4 कमी झाल्यानंतर शिल्लक राहिलेले 700 आणि अशा पद्धतीनं आपण 700 मध्ये जर हे 22 मिळवले असते तर आपल्याला उत्तर मिळाले असते 722.